नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार. आजच्या दिवशी काय काय करते ते तुमचे शेअर करते. ॲक्च्युली सकाळपासून इतका मूड ऑफ आहे काही पर्सनल रिझनमुळे, त्यामुळे काहीच करायची इच्छा नव्हती. पण मार्गशीर्ष गुरुवार आता फक्त 2च राहिली आहेत. तर चला म्हटलं छान असं मूड तर काय आपला रोजच खराब असतो, पण होतात लाईफमध्ये चढ उतार चालूच असतात. त्यामुळे थोडासा मूड ऑफ, थोडासा मूड चांगला, कधी हे ते चालूच असतंय. चला म्हटलं आज मठामध्ये पण जाऊन येऊया. माझी फ्रेंड आणि मी जाणार आहे मठामध्ये स्वामींच्या. आता पहिलं अनुला स्कूलला सोडून आले मी. आता सकाळपासून काही शूट नाही करू वाटलं मला. ॲक्च्युली ब्लॉग पण बनवणार नव्हते. चला म्हटलं मठामध्ये जायचं, तर आमच्या इकडचा मठ स्वामींचा कसा आहे ते तुम्हाला दाखवते. मला वाटते मी मिनी ब्लॉगमध्ये पहिल्यांदा दाखवलं होतं. आता एवढं तर काय दाखवलं नाही. पहिल्यांदा देवपूजा करते. कपडे धुतलेले आहेत मगाशी, तर ते सुकायला घालायचे आहेत. सुकायला घातले जातच. आता पहिली देवपूजा करते, देवीची पूजा मांडून घेते आणि त्यानंतर मठामध्ये जाऊया आपण. चला. जसं मी सांगितलं मूड तर ऑफ होता, पण देवाची पूजा करायच्या वेळेस थोडासा मूड चांगला पण होतो. आणि मी विसरून पण गेले जे काही माझं दुःख वगैरे असतं ना, ते सगळं विसरून जाते. कारण मला आवड आहे असं क्रिएटिव्हिटी, किंवा माझा सणवार वगैरे असेल ना, किंवा मला पूजा वगैरे मांडायला ना खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी सगळं माझं जे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळे विसरून गेले आणि थोड्या वेळासाठी छान अशी पटकन पूजा मांडून गेली. कारण माझ्याकडे खूप कमी टाईम होता. सकाळपासून ठरवलं होतं यार जाऊ दे, करू नंतर. फक्त माझ्याकडं 15 मिनटं होते. 15 मिनटात मला सगळं आवरायचं होतं. देवपूजा वगैरे सगळं करायचं होतं. कसं केलं असं ना तुम्ही इमॅजिन करा. आणि व्लॉग पण बघा आजचा खूप छोटा आहे. तसे मी गुरुवारचे व्लॉग खूप मोठे घेते, पण आज खूप छोटा व्लॉग झाला. कारण दिवसात काय एवढं काही केलंच नाही. संध्याकाळी एक बर्थडे पार्टी होती, तिकडे जायचं होतं, पण काय परत मूड ऑफ झाला. मग काय परत पण नाही गेले तिकडे. आणि सगळं मी पिशवीमध्ये भरून ठेवते. फक्त जे पालवी वगैरे असते ना ती प्रत्येक गुरुवारी आणते. बाकी सगळं तांदूळ वगैरे सगळं एका पिशवीमध्ये भरून ठेवते. आणि मग तेच डायरेक्ट आता हे करते. आता बघा फुलं वगैरे आणली होती बाहेरून, ते वाहिली. मंगळसूत्र वगैरे घालायचं होतं मला, आता घातलं. आणि तुम्ही थंबनेलला तर पाहिलंच असेल की मी देवीचा मुखवटा म्हणजे घेतला आहे. तर ते आता आम्ही मठामध्ये जाणार आहे तर थोड्या वेळाने, तर तिकडे जाऊन मी मुखवटा घेणार आहे. त्यामुळे मग घरी आल्याच्यानंतर तो डायरेक्ट घातला आणि तोच फोटो सुरुवातीला पाहिला असेल तुम्ही आणि थंबनेलला पण पाहिला असेल. खूप रिक्वेस्ट आहेत थंबनेल कसं बनवते, तू व्हिडिओ शूट कसे करतं. यूट्यूबच्या रिलेटेड खूप क्वेश्चन आहेत. यूट्यूबच्या रिलेटेडचा व्हिडिओ तर मी शूट केला आहे, तो तर येईन तुम्हाला शुक्रवारी पुढच्या. आणि थंबनेल वगैरे कसं बनवायचं ना, तर त्याचं पण ट्युटोरियल मी लवकरच देणार आहे. लवकर म्हणजे तो ब्लॉग आला की लगेच मी ट्युटोरियल पण देणार आहे त्याचं स्टेट येऊन. आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही यार, तुम्ही लाईक करत जा प्लीज. एका लाईकने काय होतं ना तुमचं, प्लीज एक लाईक करत जा. फक्त 2-3 लाईक असतात. 10 लाईक तरी ॲटलीस्ट 10, 20, 30 लाईक तरी पाहिजे ना. प्लीज तुम्ही लाईक करत जा प्लीज. आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा तुम्ही. आता इथे कलश वगैरे सगळं मांडून घेतलाय, देवीचा फोटो वगैरे सगळं हे करून घेतलाय. फक्त आता मला रांगोळी काढायची आहे. रांगोळी पण काढली, लवकरच काढायची होती, त्यामुळे थोडीशी फक्त पुढं काढली, साईडला तर काही काढली नाही. आणि ॲक्च्युली अनु स्कूलमधून आल्याच्या नंतर रांगोळी अजिबात थोडी पण ठेवत नाही. ती त्यालाच काहीतरी करत बसती. आणि म्हणजे संध्याकाळपर्यंत तर माझी रांगोळी कसलीच राहतच नाही. तर ना कलश वगैरे सगळं धुवायचं राहिलं होतं, पण ते आता बघू पुढच्या गुरुवारी इतकी छान पूजा मांडणार ना मी, तर की तुम्ही बघाच. म्हणजे तुम्ही तुमच्यासोबत तर शेअर केलंच जाईल पुढच्या गुरुवारची पूजा वगैरे. पुढच्या गुरुवारी उद्यापन पण करायचं ना, तर ते पण सगळं शेअर करेल तुमच्याशी, त्यासाठी स्टेट येऊन. तर कालच अगरबत्तीचं पुडा आणला होता, त्यामुळे फोडायचं काय राहिला होता. मग अगरबत्ती पण इथे लावली. ॲक्च्युली हे एकदाच उठणं तुमच्यासमोर झालं असेल, पण मी खूपदा उठले. हे राहिलं ते राहिलं. आता माझा फोन आला होता, माझ्या फ्रेंडचा फोन आला होता की तिच्यासोबत जायचं होतं ना मठामध्ये. तर ती अशीच बोलत होते की जाऊ, हां जाऊ, 10-15 मिनिटांनी जाऊ. तर आम्ही 11:30 नाही 11:45 आम्ही इथून निघालो होतो. आणि 12:30 तर काही रिटर्न आलो. आणि साडी का घातली आहे, कारण माझ्या फ्रेंडला साडी खूप घाल वाटत होती. मग ती म्हणली की तू पण घाल. तर चला म्हणलं आज साडी घालूया. खूप दिवसानंतर पहिल्या गुरुवारी मला वाटतं मी घातली होती, त्याच्यानंतर नाही घातली. तर इथे ना वरच्या देवांची पण छान अशी पूजा मांडून घेतली. ॲक्च्युली मला देवघर खाली करायचं आहे, पण माझं देवघर येईल ना प्रॉपर, तेव्हाच मी खाली करणार आहे. तोपर्यंत ते वरतीच ठीक आहे. आणि अनु पण आता मोठी झाली आहे, त्यामुळे काय ती म्हणजे देवांना असं घ्यायची नाही. होप सो. आता बघू खाली ठेवल्याच्या नंतरच कळेल. तर हे समोरचं दिसतंय ना, गुड वाइब्स ओनली गुड माइंड, तर ते मी स्वतः हाताने बनवलं आहे. नंतर आले बाहेर आणि व्हिडिओ चालू केला आणि त्याच्यानंतर नादात आणि व्हिडिओ कधी ब्लर झाला ते काय कळालंच नाही. नंतर परत बरं झालं आठवलं, हळदी कुंकू आतमध्ये राहिलं होतं, मग ते आणायला गेले तुळशीसाठी. मग काय परत व्हिडिओ नीट केला. तर इथे ना तुळशीला हळदी कुंकू पाणी वगैरे सगळं घातलं आहे. बाकी झाडांना तर काय सकाळीच पाणी घातलं होतं मी, सगळ्या झाडांना सकाळी पाणी घातलं होतं. आणि मग फक्त छान अशी पूजा माझी मांडून झाली आहे. आज बऱ्यापैकी फुलं वगैरे होते, भेटले होते मला येता येताच रस्त्याने.
आता देवीला मी छान असं नमस्कार करून घेते आणि पुस्तक पण म्हणलं चला वाचून घेऊया, कारण टाईम होता काय 15-20 मिनटं लागतात फक्त ते पुस्तक वाचायला, अगदी छोटंच असतं त्यामुळे जास्त काही टाईम लागत नाही. तर चला म्हणलं थोड्या वेळ आपण थांबू आणि पुस्तक वाचून घेऊया. तर इथे ना मग मी पुस्तक घेतलं आणि ते वाचन करत आहे आणि नंतर आरती पण करून घेते, कारण परत संध्याकाळी नियोजन होतं बड्डे पार्टीला जायचं पण काही गेलं नाही. त्यामुळे म्हटलं चला आत्ता सगळं करून घेऊया. पुस्तक वगैरे वाचून झालं माझं. चला आता मठामध्ये नेते. आता लगेचच निघायचं होतं. लगेचच आम्ही आलो आहे मठामध्ये. मठामध्ये आल्याच्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम झाला. मठच बंद होतं, म्हणजे की कुलूप लावलेलं होतं ॲक्च्युली. त्यामुळे काय बाहेरून दर्शन घ्यावं लागलं, पण बाहेरून पण छान असं दर्शन घेतलं आम्ही. आणि असं काही मठ आहे, फक्त तिथे स्वामींचं मूर्ती आणि फोटो वगैरे आहे. बाकीचे इकडे सगळे स्वामी सेवेकरी वगैरे असतात. खूप जास्त छान छान कार्यक्रम वगैरे होतात इकडे. मग माझी फ्रेंड पण फोटो घेत होती आणि मग आम्ही इथे थांबलो, थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले आणि शेजारीच गणपतीचं मंदिर होतं. मग तिथे पण गेलो, गणपतीचं छान दर्शन घेतलं आणि बघा ना किती सुंदर अशी रेख मूर्ती आहे आणि मंदिर पण छान आहे बरं. इकडचे सगळेच मंदिर चांगले आहेत. आणि बाप्पाजवळ पण थोडेसे फोटोज वगैरे काढले. येता येता खूप मोठं मार्केट लागतं बिरवाडीचं, पण तिथे शूट करायचं कसं काय राहून गेलं काय माहिती. मग ही छान अशी ना देवीचा मुखवटा आणला मी तिथून आणि छान भेटला, खूपच सुंदर आहे. त्याच्यावर अजून थोडेसे खडे वगैरे लावले ना, खूपच सुंदर दिसणार आहे. मग तिथे फक्त दोऱ्यांनी बांधायचं होतं मागून, मग छान असं बांधून घेतला. आणि अनुसाठी हे खेळणे आणले होते ॲक्च्युली, अजून 2-3 घेतले तर फक्त ते ना एक करून असं एकदाच सगळे पाहिले ना की तिला म्हणजे हे असं भारावून जाते, की तिला अजिबात हे राहत नाही, म्हणजे सगळे खेळण्याला विसरून जाते. पण असं कधीतरी एक दिलं ना, यात्रेतून घेतलेली खेळणी आहेत ॲक्च्युली ही, एक दिलं ना तर ती खूप खुश होते. त्यामुळे मग आता एक करून असं देत आहे. आणि आज खूप रडली ती, त्यामुळे तिला थोडंसं हॅप्पी करायचं काम माझं चालू होतं. तिचा फ्रेंड पण आला होता खालचा, मग काही दोघं पण छान असे खेळत होते, एन्जॉय करत होते. आणि फक्त 2च दिवस याच्यासोबत खेळण, कारण 2 दिवसानंतर ते खेळणं एकदा जुनं झालं की मग काय त्यांच्या म्हणजे खेळतच नाही अजिबात त्यांच्याशी. मग काय तिला चेंज वगैरे केलं आणि आज थोडंसं म्हणलं चला खाली पण जाऊया. मग इथे ना आमच्या शेजारीच खाली एवढं मोठं ग्राउंड आहे, जास्त पण मोठं नाही आहे पण बऱ्यापैकी आहे, म्हणजे मोठं आहे. छोट्या मुलांचे मॅचेस इथं होतात आणि तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते ना, ते मोठं ग्राउंड ते MM ग्राउंड ते पलीकडच्या साईडला आहे, पण तिथे ना खूप मॅचेस वगैरे होतात का आता मोठे मॅचेस तिथे चालू आहेत. त्यामुळे तिथे काही गेले नाही, त्यामुळे इथंच आले. आणि मग अनुला खेळायची होती माती, मग तुला म्हणलं की किती माती खेळायची ना तेवढी माती खेळ. मग ती माती खेळत होती, मी बसले होते निवांत. घरी आल्याच्या नंतर काही फुटाणे खाऊ वाटले होते. फुटाणे असतात ॲक्च्युली स्टॉक, पण संपला होता थोडासा, त्यामुळे म्हणलं चला आता घरीच फुटाणे बनवते मी. आणि असे छान असे फुटाणे झाले. याची रेसिपी जर पाहिजे असेल नक्की कमेंट करा. नंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. अनुसाठी एकदा 4 ड्रेस मागवले होते मी, कसे आहेत क्वालिटी वगैरे ते मला चेक करायची होती. ॲक्च्युली असे ड्रेस आधी पण मागवलेले आहेत, पण ते आता ना थोडेसे आवळ वगैरे होतात, त्यामुळे हे ड्रेस मागवले आहेत. आता मला वाटतं व्हिडिओ काही घेतला नाही त्या ड्रेसचा. हां घेतला आहे, एक व्हिडिओ फक्त घेतला आहे ड्रेसचा. तर दुसऱ्या दिवशी परत हा ड्रेस, म्हणजे हे 2 ड्रेस म्हणजे एका दिवशी 2 आणि दुसऱ्या दिवशी 2 असे हे 2 ड्रेस आले. आता यातला आहे ना एक ड्रेस आहे ना लहान मुलांसाठी आहे बघा. हा म्हटलं की कोणी मुलं आली ना की त्यांना द्यायला होतं, त्यामुळे मग असा हा घेऊन ठेवला. एक अनुसाठी नाही येतो, अनुला बघू, अनुला आवडला तर तिला घालेल. आणि पलीकडचा तो आहे तो 1 पीस आहे, तो पण तुम्हाला मी दाखवते. ही अशी डंगरी आहे, खूपच सुंदर आहे. अनुला पण बसेल बरं का, पण बघू तिला जर आवडलीच त्याला घालेल, नाहीतर मग असंच ठेवेल कोणाला द्यायला यायला. तर हा एक ड्रेस आहे ना अनुसाठी घेतला आहे, खूपच मस्त आहे. चला मग आजचा व्हिडिओ छोटासा इथेच एंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा, प्लीज लाईक करा, प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.